सगळ्यांनी बघायचंय बेरीज आणि वजाबाकी हे खूप वेगळ्या पद्धतीने आणि फास्ट पद्धतीने करतात. गुड इव्हनिंग ऑल. संजीवन महोत्सव 2024-2025साठी आलेल्या सर्व पालकांचे खूप खूप स्वागत. तर सर्वसाधारणपणे गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये आपल्याला शाळेमध्ये अबॅकसचे क्लासेस आम्ही घेतो असतो. त्याच्यामध्ये मुलांचं जे काही गणित असतं त्या गणिताला कॉन्फिडन्स निर्माण करण्याचं काम गेली सातत्याने 8 ते 10 वर्ष आम्ही केलेले आहे. आपली मुलं अगदी स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलपर्यंतसुद्धा जाऊन आपल्या शाळेचं नाव आणि आपल्या भागाचं नाव कोरलेले आहेत. तर अबॅकस हा गणितामध्ये तुम्हाला म्हणजे कोणताही गणित असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार, हे काही सेकंदामध्ये मुलं अगदी कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट सांगतात. शिवाय त्याच्या व्यतिरिक्त मुलांचं जे काही कॉन्सन्ट्रेशन, मेमरी पॉवर, लिसनिंग ॲबिलिटी, इमॅजिनेशन स्किल हे जे डेव्हलप होतं ते ह्या लहान वयातच डेव्हलप होऊ शकतं. एकदा जर गणिताची भीती जर लहान वयात बसली तर ती भीती तशीच कंटिन्यू राहिल्यामुळं नंतर त्या मुलांचा गणितामधला इंटरेस्ट कमी होतो. तर गेली 8 ते 10 वर्षामध्ये आम्हाला हे जाणवलेलं आहे की आपल्या शाळेतल्या मुलांना गणित करण्यासाठी खूप मदत झालेली आहे. तर आपल्या शाळेमध्ये शाळेच्या वेळेतच अबॅकसचे प्रोग्राम असतात. तर जे कोण पालक जुने असतील, नवीन असतील, त्या सर्वांच्या माहितीसाठी आणि खरंच त्या पद्धतीचे रिझल्ट्स येतात का, मी अगदी कमी वेळेत तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो. सुरुवातीला मी त्यांना फक्त सिंगल डिजिट बेरीज वजाबाकी विचारून बघतो. तर तुम्ही जरा प्रत्यक्षात बघा. रेडी ऑल ऑफ यू? ओके. फर्स्ट ऑफ ऑल सिंगल डिजिट. ओके. 1 3 7 8 2 that is 21. absolutely right. 21 correct answer. 8 4 5 9 4 that is 30. ॲब्सोल्युटली राईट. तुम्ही पण चेक करू शकता, सोपे आहेत अगदी गणित हे. आणि ह्याच्यानंतर 2 डिजिट, 1 डिजिट, 2 डिजिट, मल्टिप्लिकेशन हे सुद्धा गणित मुलं काही सेकंदामध्ये लिटरली कॅल्क्युलेटर मागं पडतं. आणि स्पर्धेला वगैरे गेल्यानंतर 8 मिनिटामध्ये 150 गणिताचं टार्गेट दिलं जातं. तर काही मुलं 7 मिनिटात सुद्धा ते टार्गेट अचीव करतात. आता पुढं नेक्स्ट 6 9 2 7 4 1 7 8 3 5 that is 52. ॲब्सोल्युटली राईट. जरा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. नाव 2 डिजिट अँड 1 डिजिट मिक्स, 2 अंकी 1 अंकी मिक्स. 91 7 4 3 30 that is 135. 135. ॲब्सोल्युटली राईट. करेक्ट. तुमचा मोबाईल काढून तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक सुद्धा करू हो, शकता. check करू तुमचं शकता. फास्ट होतंय का त्यांचं फास्ट होतंय बघूया आपण. ओपन करा कॅल्क्युलेटर सगळ्यांनी. 16 52 8 79 6 that is 161. 161. ॲब्सोल्युटली राईट. करेक्ट. 27 4 89 2 6 that is 128. 128. ॲब्सोल्युटली राईट. आता एखादं सम मल्टिप्लिकेशनचं. 74 multiplied by 7 that is 578. yes correct. 64 multiplied by 7 448. 448. ॲब्सोल्युटली राईट. तर अशा पद्धतीचे एक आता फक्त 2 डिजिट, ओनली 2 डिजिट 5 रोज. 63 42 70 39 81 that is 242. 242. yes. next one 18 93 60 24 57 that is 252. 252. ॲब्सोल्युटली राईट. करेक्ट. तर अशा पद्धतीचे जे कॅल्क्युलेशन्स असतात जे लहान वयामध्येच ही मुलं करू शकतात. 8वी 9वी नंतर जर एकदा त्यांच्यामध्ये मॅथ्स फोबिया तयार झाला तर पुढे गेल्यानंतर मोठे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला रफ कॅल्क्युलेशन साईडला करावे लागतात.
तर त्याच्यामध्ये एक सिंगल मिस्टेक जरी झालं, अगदी स्लाईट मिस्टेक, तर तेच मिस्टेक्स आपण मेन इक्वेशनमध्ये घेतल्यानंतर मुलांचं सगळं पूर्ण इक्वेशन चुकतं. तर त्याच्यावरती ह्या वयातच आपल्याला काम करायला पाहिजे. मॅथ्स हे कंटिन्युअसली सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये आणि टोटल पर्सनॅलिटी डेव्हलपमध्ये मॅथ्स हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तर ते लहान वयातच आपण त्या मॅथ्सची मिती मोडू शकतो. आणि अशा पद्धतीचे क्लासेस आपल्या स्कूलमध्ये ॲज अ पार्ट ऑफ स्कूल करिक्युलम म्हणून चालू आहे, शाळेच्या वेळेत आहे. तर नवीन असणारे पालक आणि जुने सर्वच आपल्या शाळेचा एक भाग आहे आणि आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही एक हातभार लावावा, एवढीच मी विनंती करून मी इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू स्टुडंट्स.